आता बातमी बीडमधून आहे। ह्युमिडिफायर मधील गढूळ पाण्यामुळे बीड जिल्हा रुग्णालयातील रुग्ण सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। एका रुग्णाला ऑक्सिजन देताना ह्युमिडिफायर मधील पाणी गढूळ आढळलं। संबंधित बाब निदर्शनास आल्यानंतर ते बदलून रुग्णाला ऑक्सिजन देण्यात आला। या घटनेची तातडीने चौकशी करून पाण्याचा नमुना प्रयोगशाळेत तपासावा, तसंच ऑक्सिजन यंत्रणा तपासावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी केलेली आहे। जिल्हा रुग्णालयामध्ये अनागोंदी कारभार कमी होण्याचं नाव घेत नाही। कारण नुकतंच वडवणी येथील संध्या गायकवाड यांच्या प्रसूती दरम्यान वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे पोटामध्ये वैद्यकीय साहित्य राहिल्यामुळे जंतुसंसर्ग होऊन त्यांना गर्भाशय काढल्यामुळे त्यांचं कायमचं मात्र हिरावलं होतं। या संबंधामध्ये संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये संतापाची लाट असताना नुकताच एक गंभीर प्रकार घडला आहे। बीड जिल्हा रुग्णालयामध्ये सेमी आयसीयू रुग्ण सोनोग्राफीसाठी नेत असताना त्याला श्वसनाचा त्रास झाला, म्हणून त्या ठिकाणी ऑक्सिजन चेंबर लावण्यात आलं। मात्र ते ऑक्सिजन चेंबर जे आहे ते अत्यंत गढूळ असल्यामुळं हा प्रकार जो आहे यामुळे मोठ्या प्रमाणावर किंवा आयसीयू मध्ये असतील, रोगप्रतिकारक क्षमता असतील, कमी असलेले रुग्ण असतील, यांना मोठ्या प्रमाणावर जंतुसंसर्गाचा धोका संभवू शकतो। यामुळं हा गंभीर प्रकार आहे आणि जिल्हा आरोग्य प्रशासन जे आहे, जिल्हा शल्यचिकित्सक जे आहे, यांचं याकडे दुर्लक्ष आहे। त्यामुळे संबंधित प्रकरणामध्ये हा गंभीर प्रकाराची मी स्वतः पालकमंत्री सुनीताताई पवार आणि आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांना लेखी तक्रार केली आहे। जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। कारण की प्रश्न असा पडला की बीड जिल्हा रुग्णालयानं नेमकं माणसं मारण्याची सुपारी घेतली का, असा आम्हा बीडकरांना पडलेला प्रश्न आहे।